PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा, भाग 8. लेखिका प्राची सुळे. चला, पहिल्यांदाच आलोय आणि दिवे लागण्याची वेळ आहे, तेव्हा घरच्या देवापुढे दिवा लावूया. गार्गी अभिमानकडे बघत बोलली. ती असा काही विचार करेल असे त्याला वाटले नव्हते. त्याने मानेने होकार दिला व दोघांची पावलं एकत्र आत पडली. कथा पुढे सुरू. देवघर महादू मालाने स्वच्छ ठेवले होते. कुठेही धूळ नव्हती. लादी स्वच्छ होती. एका मोठ्या लाकडाच्या बैठकीवर मोठा लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर देव ठेवले होते. त्यामध्ये गणपती, शाळीग्राम, देवाचे टाक, अन्नपूर्णा, शिवलिंग आणि 2 बाळकृष्ण होते. गार्गी खाली बसली. पूजेला वाहायला फुले नव्हती. बाजूला असलेल्या समईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कापसाची वात ठेवली. देवासमोरच्या निरंजनामध्ये तेल ओतून वात ठेवली. 2 उदबत्ती घेतल्या आणि तिने एक एक करत समई निरंजन लावले. सुगंधी उदबत्त्या लावल्या. देवघर प्रसन्नतेने मांगल्याने भरून गेले. गार्गी अभिमानाने देवाला नमस्कार केला. आत्मिक तेजाने गार्गीचा चेहरा उजळून निघाला. दोघे बाहेर आले. महादूने दरवाजा परत ओढून घेतला. दिवाणखाण्यात आल्यावर दोघे बसले. मला एका ट्रेमध्ये उपीट आणि मोठाल्या पितळी पहिल्यात दोघांना चहा घेऊन आली. मला उपीट छान झाले, अभिमान बोलला. हो, मला छान झालंय, पण मला पोहे जास्त आवडतात, गार्गी म्हणाली. त्यात काय वहिनीसाहेब, उद्या सकाळी करते ना नाश्त्याला, मला म्हणाली. हे काय, तुम्ही पण घ्या ना आमच्याबरोबर. नाही जी, आमचं खाणं झालं 5 वाजताच. बरं, मग चहा तरी घ्या थोडा, आपण बोलूया, अभिमान म्हणाला. माधूने मालाकडे पाहिलं. तशी ती आत गेली व 2 पेल्यात चहा घेऊन आली. दोघेही चहा घेऊन खाली बसले. वर सोफ्यावर बसा दादा आणि मला. वहिनीसाहेब, नको, हे एवढं सोडून काही बी सांगा, पण बरोबरीने वागवू नका. आम्ही नोकर माणसं. तुम्ही आल्या आल्या जो मान दिला तोच लय आहे बघा. आम्ही खालीच ठीक आहोत, माधू म्हणाला. बरं, राहिलं. नाही बोलणार परत, गार्गीने मंद स्मित केले. माधू, इथे आमच्या कुलस्वामिनीचे मंदिर कुठे आहे? तिथे जायचे दर्शनाला, अभिमानने विचारले. आपल्या वाड्यापासून 2-3 किलोमीटरवर तातोबा टेकडी आहे. त्या टेकडीवर मंदिर आहे. टेकडी जास्त उंच नाहीये, चढून जावं लागतं. त्या टेकडीवर तातोबा नावाचा गुराखी राहायचा, असं माझा बा सांगायचा. त्यामुळं त्या टेकडीला तेच नाव पडलं, महादूने माहिती पुरवली. आता आम्ही वाडा बघतो. रात्रीचं जेवण साधं कर. उद्या वाड्यातल्या पूर्वजांच्या फोटोला हार घालायचे आहेत. येताना आम्ही घेऊन आलो आहोत. परवा मंदिरात जाऊ. मला एक सांग, तू वाड्यातच राहतो का? अभिमान विचारत होता. नाही मालक, दर शनिवार रविवार आम्ही दोघं येऊन वाडा साफ करून जातो. देवाला दिवा करतो आणि संध्याकाळी परत आमच्या घरी जातो. इथे गावात आहे आपलं घर. आधी बा यायचा, पण आता काम तितकंसं होत नाही. अरे वा, तुमचे वडील गावात आहेत का? गार्गीने उत्सुकतेने विचारले. हो, घरी आई आणि बा आहेत. बाने सारी हयात वाडा सांभाळण्यात घालवली. आता आम्ही दोघं येतो. महादू, आम्हाला काकांना भेटायचे आहे बरं. नक्की घरी घेऊन जा किंवा त्या दोघांना वाड्यात बोलाव, अभिमान बोलला. हो, घेऊन येतो की इथे, पण तुमचं देवाचं सगळं उरकून घ्या, मग आणतो दोघांना बी. हो, छान. आता तुम्ही दोघे इथे राहणार ना आम्ही असेपर्यंत? गार्गीने विचारले. हो, आम्ही दोघे बी इथेच राहणार आहोत तुम्ही असेपर्यंत. तसं आई आणि बाला सांगून ठेवले. दोघे बी खुश झाले तुम्ही येताय म्हणून. बरं, आता आम्ही रातच्या जेवणाला लागतो. काय हवं असेल तर हाक द्या, माधू बोलला व उठून उभा राहिला. मालाही उठली व दोघे निघून गेले. वाडा पाहून घेऊया का? गार्गी अभिमानकडे बघत बोलली. चल. आजी बोलत होती पूर्वजांच्या तसबिरी आहेत. इथे तर कुठे दिसत नाहीयेत. गार्गी साऱ्या भिंतीवर लक्ष टाकत बोलली. चल बघूया एक एक खोल्या. आधी खालच्या खोल्या पाहून घेऊ.
जिन्याच्या खाली ओळीने 3 खोल्या होत्या. त्यातली एक देवघर होती. बाकीच्या 2 ते बघत होते. अभिने एक खोली उघडली. ती कोणाची बेडरूम असावी? मोठा पलंग, कपाट, लिखाणाचं टेबल, 2 खुर्च्या. पण ती खोली खूप उदास वाटत होती. खोली उदास आहे हे कसं समजेल? म्हणजे बाहेरचा काळ पुढे सरकला होता तरी या खोलीत तो तिथेच थांबलेला आहे असं वाटलं. काहीतरी विचित्र वाटत होते. एक अनामिक हुरहुर मनात दाटून येत होती. गार्गीला हा विलक्षण अनुभव येत होता. तिला लवकर त्या खोलीतून निघावे असे वाटत होते. तिथला सारा अवकाश जड झालाय असं वाटलं. ती मनाच्या ताकदीने तिथून बाहेर पडली. तिच्या मागे अभिमान आला. त्याचं तिच्याकडे लक्ष गेले. गार्गीच्या कपाळावर घाम जमला होता. काय झाले? एवढी घामेघूम का झालीस? अभिमानने विचारले. काही नाही. त्या खोलीत किती धूळ होती आणि उबटपणा होता. त्यामुळे एकदम गरम झाले. गार्गी म्हणाली. चला दुसरी खोली पाहूया. आणि ती पुढे झाली. दुसरी खोली एकदम नॉर्मल होती. पहिल्या खोलीत आला तसा कुठलाही अनुभव आला नाही. दोघे जिन्याने वर आले. त्यांची खोली सोडून बाकीच्या बघायच्या होत्या. वरचा जिना दुतर्फा गोल फिरला होता. दोन्ही बाजूला 3-3 खोल्या होत्या. उजव्या बाजूच्या खोल्या साफ स्वच्छ होत्या. डाव्या बाजूला ते आले. पहिली खोली त्यांनी उघडली आणि समोर पाहतच राहिले. त्या खोलीत समोरच्या भिंतीवर सगळ्या पूर्वजांचे फोटो लावले होते. आधी एक पुरुष मग स्त्रीचा फोटो अशा खूप साऱ्या फ्रेमी होत्या. पण हे सगळे फोटो एका रूममध्ये का ठेवलेत हे काही समजलं नाही. दोघेही दुसऱ्या खोलीत गेले आणि ती विलक्षण घटना घडली. नुकताच खालच्या खोलीत गार्गीने घेतलेला तो विचित्र अनुभव अभिमानला आला. त्याला खूप घाम आला आणि त्या खोलीतून लवकर निघावे असे झाले. दोघेही तिथून बाहेर आले. वरच्या जिन्यावर जाऊया? गार्गी बोलली. नको, उद्या पाहू. आता रूममध्ये जातो. जेवण होईपर्यंत थोडा आराम करतो. अभिमान शब्द जुळवत होता. गार्गीला थोडं विचित्र वाटले पण ती काही बोलली नाही व अभिमानच्या मागून त्यांच्या रूमकडे निघाली. रात्रीच्या जेवणाला माधूने हाक मारली तेव्हा दोघे खाली आले. थोडा आराम केल्यामुळे अभिमानला बरं वाटत होते. दिवाणखाण्यात असलेल्या मोठ्या डायनिंग टेबलवर ताटं मांडली होती. दोघे खुर्चीवर बसले. मालाने साधा स्वयंपाक केला होता. झुणका भाकरी, आमटी आणि भात. जेवणाला चांगला सुगंध होता. अभिमान गार्गीला जेवण आवडले. मनापासून जेवले. मला तुझ्या हाताला चव आहे. संध्याकाळचे उपीट, आताचं साधं पण रुचकर जेवण, सगळं छान. गार्गी तिची तोंड भरून स्तुती करत होती. वहिनीसाहेब, दादा, तुम्हाला आवडलं हेच आमच्यासाठी खूप आहे. उद्या सकाळी पोहे करेन. दुपारी तिखट बनवू का? मला म्हणाली. तुला जे आवडेल ते. गार्गी बोलली. माधू, आजी सांगते की हा वाडा 150 वर्ष जुना आहे. अभिमानने विचारले. मालक, माझा बा सांगतो की 150 पेक्षा जास्त जुना आहे. माझा आजा पणजा समधी इथं चाकरीला होती. बोलताना माधूचा चेहरा पडला. काय झाले माधू? असा का चेहरा झाला तुझा? मालक, जशी कीर्ती तशी दुष्कीर्ती पण असते. बा सांगतो या वाड्याला एक काळी बाजू बी आहे. त्याचा बा सांगायचा खूप नोकर चाकर होते. गडी माणसं, कामाला बाया. पण काय झालं कुणास ठाऊक, समधी वाडा सोडून जायला लागली. घाबरून जायची. वाड्याचे धनी मालक पण एक एक करून गेले. कसे माहीत नाही. माझ्या बाला ठाव असल तर असल. आजी कधी ह्याबद्दल बोलली नाही आणि असं काही असेल तरी आजीने आम्हा दोघांना पाठवले. बाबा म्हणत होते सगळे जाऊया पण आजी नको बोलली. असं का? अभिमान विचार करत होता. माधू, जमल्यास उद्या काकांना बोलावून घे वाड्यावर. आईलाही बोलाव. आम्ही असेपर्यंत इथेच राहू दे. काय चालेल का? अभिमान म्हणाला. मालक, बोलावतो ना. येईल बा. त्यालाही तुम्हाला भेटून आनंदच होईल. आई बी येईल. माधूला आनंद झाला. बरं, आता आम्ही थोडा वेळ इथेच बसतो. मग जाऊ आमच्या खोलीत. हो, आम्ही आतली आवराआवर करतो. अजून बाकी आहेत थोडी कामं. माधू आणि माला आत निघून गेले. त्या मोठ्या दिवाणखाण्यात ते दोघे होते. मंद लाईटचा प्रकाश होता. कुठेही झगमगाट नव्हता. मोठमोठ्या झुमरांचा मंद प्रकाश हेलकावत होता. एक सांगायचे आहे. सांगू का? गार्गी त्याच्याकडे बघत बोलली. सांग. इथे जिन्याखाली देवघराच्या बाजूची जी खोली आहे ना, ती पाहायला गेलो तेव्हा मला एकदम विचित्र अनुभव आला. तिथे एक क्षण थांबू नये असे वाटले. मनाला खूप अस्वस्थ वाटू लागले. असं का झालं असेल?
तो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी ती थांबली. मलाही तुला काही सांगायचे आहे. एवढं बोलून अभिमान तिच्याकडे पाहू लागला. ती त्याच्याकडेच डोळे मोठे करून बघत होती. पहिल्या मजल्यावर त्या फोटो असलेल्या खोलीच्या बाजूच्या खोलीत गेलो ना, तेव्हा मला सुद्धा असाच अनुभव आला. तिथे थांबूसच वाटलं नाही. एक प्रकारचं दडपण आलं होतं. शरीर जड झाले. लगेच निघून यावं असं वाटलं. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की खालच्या खोलीत तुला जसं वाटलं तसंच वरच्या खोलीत मला वाटलं. म्हणजे या खोल्यांचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे. अभिमानचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. गार्गी या सगळ्याला नवीन आहे. वाडा आपला आहे. तिला आपल्या जबाबदारीवर इथे आणले आहे. तिची सुरक्षितता बघणं हे आपलं कर्तव्य आहे. अभिमान भित्रा मुळीच नव्हता. शूर देशमुख घराण्याचे रक्त त्याच्यात होते. पण आता गार्गी सोबत आहे. दोघेही नुकतेच लग्न झालेले जोडपे. तो अंधश्रद्धाळू नव्हता, पण जुन्या काळच्या गोष्टी मनात घर करत. मला झोप येते. गार्गीच्या या वाक्यावर तो भानावर आला. चल म्हणत तो उठून उभा राहिला. दोघेही वरच्या मजल्यावर आले. आत पाऊल ठेवता दोघांच्या मनात हुरहुर दाटून आले. आजची पहिली रात्र होती. ते एकत्र एका खोलीत असणार होते. शरीराची बंधनं गळून पडायला कशाची गरज नसते, पण अजून मनाने ते थोडे मागे होते. त्या दोघांचे विचार एकाच वेळी दोन टोकांवर होते. अभिमानला स्वतःच्या मनाचा कौल मिळत नव्हता. आता त्याच्या मनात विषादाची भावना जागृत होत होती. आपण हिच्याशी चुकीचं वागलो तर गार्गीला सगळं विसरून जायचे होते. तिचे मन रिते होते, तरी ती वाट पाहणार होती. त्या मोठ्या पलंगावर दोन बाजूला दोघे बसले. तू झोप, मी आहे थोडा वेळ जागा. अभिमान हातातले घड्याळ काढत बोलला. गार्गी झोपली. अंगावर चादर घेतली. छान गारवा होता. गॅलरीतून काळाकुठ्ठ आकाश दिसत होतं आणि चांदण्यांची चमचम एखाद्या हिऱ्यांसारखी भासत होती. गार्गीला झोप लागली. दोघांमध्ये थोडंसं अंतर होते, तरी एक अदृश्य भिंत होती. अभिमान तिच्याकडे टक लावून बघत होता. तिचा गोरापान चेहरा, किंचित लाल गाल, चेहऱ्यावर आलेले मोकळे केस, असं सौंदर्य बघून कोणीही वेडावून जाईल. मग ही तर आपली हक्काची बायको. तिला स्पर्श करावा, निदान तिच्या मुलायम केसांतून बोटं फिरवत राहावी, अशी तीव्र इच्छा त्याला होत होती. त्याने पायाजवळ असलेली चादर ओढून घेतली व सरळ तिच्याकडे तोंड करून पडून राहिला. त्या दोन्ही खोल्यांमध्ये काहीतरी घडलं होतं. आता वाडा संपूर्ण काळोखात बुडाला होता. महादूने दिवे मालवले होते. खालच्या खोलीतून एक पांढुरका, कापसासारखा पुंजका बाहेर आला व वरच्या मजल्याच्या रोखाने निघाला. तेव्हाच वरच्या मजल्यावरच्या त्या दुसऱ्या खोलीतूनही असाच एक पुंजका निघाला व अभिमान गार्गीच्या खोलीच्या दिशेने निघाला. ते पांढरे पुंजके हवेत तरंगत त्या खोलीच्या बाहेर होते. आत जाणं त्यांना शक्य नव्हते. त्यांना अडवून धरणारी एक सात्विक शक्ती आत होती आणि ती गार्गी होती. अभिमान गार्गीला जरी वाटत असले की आपण हे लग्न चूक सुधारण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी केले, तरी करता करिता कोणी दुसरेच होते. हा एक डाव टाकला होता, पण तो चुकीचाही नव्हता. भूतकाळात झालेल्या चुका सुधारायच्या होत्या. त्याशिवाय येणारा वर्तमान हा सुखाचा होणार नव्हता आणि त्याला आता शेवटचा उपाय पर्याय शिल्लक होता, तो अभिमान गार्गीच्या रूपाने. अभिमान गार्गी याला कसे सामोरे जात आहेत, ज्याला महत्त्व होते. देशमुख बंगला शांत होता. लग्नाचा थाट झाला होता. मागची सारी कामे आवरली होती. 9 वाजता गड्याने आत येऊन सांगितले, केशव भोसले आले आहेत. दिवाणखाण्यात आजी आणि सयाजीराव बसले होते. थांब, मी आलो. सयाजीराव स्वतः बाहेर आले. केशवराव गाडीतून उतरत होते. या केशवराव, प्रवास कसा झाला? छान. लवकर निघालो त्यामुळे बरं पडतं. दोघे आत आले. केशवराव आजीच्या पाया पडले. आयुष्यवंत हो. चला आपण माझ्या खोलीत बसूया, आजी बोलले. सयाजीरावांनी कुसुमला हाक मारली. सगळ्यांसाठी खाण्याचे पदार्थ आजीच्या खोलीत पाठवायला सांगितले. आजीसमोर दोघे बसले. केशवा बोल, आजीने सुरुवात केली. आई, मी काय बोलू? आपल्या दोन्ही घराण्याचे शेवटचे वारस तिथे वाड्यात आहेत. जीवाला घोर लागलाय. दोघेही सुखरूप येऊ दे आणि हा वारसा पुढे चालत राहू दे. सयाजीरावही विचारभंग झाले होते. हे पहा, त्यांना तिथे आपण मुद्दाम पाठवले आहे का? त्यांना तिथे जाणे गरजेचे होते. तुम्हाला माहीत नसलेला इतिहास थोडक्यात सांगते, जो माझ्या सासूबाईंनी मला सांगितला. 150 वर्षापूर्वी देशमुख आणि भोसले घराणे एकाच वाड्यात एकाच छताखाली नांदत होती. लढाया, मोहिमा, लूट सगळं बरोबरीने होत होते. त्या वाड्यात दोन्ही घराण्याचे कितीतरी लोक राहत होते.
तरुण रक्त होते, जुने जाणते, म्हातारे कोतारे आणि वाड्याचे चालक पालक सगळे होते. पण कधी कधी क्षुल्लक गोष्ट ही विनाशास कारण ठरते. तसंच काहीसं वाड्यात घडले. देवदत्त देशमुख आणि अरुंधती भोसले एकमेकांच्या प्रेमात पडले. तरुण प्रेम फुलायला कितीसा वेळ लागतो. दोघेही एकमेकांचा जीव होऊन गेले. परंतु वाड्यात अशी एक व्यक्ती होती जिला हे होऊ द्यायचं नव्हतं. दुर्गा आत्या, सर्वात मोठे वीरभद्र देशमुखांची बहीण, जिचं लग्न झाल्या नवरा साप चावून मेला. 2 दिवसात ती परत आली आणि आली तीच प्रतिशोधाच्या अग्नीत जळत. तिचा संसार फुलला नाही. सुख नशिबात नव्हते. तरुणपणी लाल दुगड्यात वावरावं लागलं. वीरभद्रदादांनी त्यांच्या अधिकारात तिचे मुंडन करू दिले नाही. तेच काय ते तिचं सुख. पण पांढऱ्या पायाची म्हणून देशमुख आणि भोसले घराण्याच्या सर्व थोरल्या स्त्रियांनी तिला खूप त्रास दिला, वाळीत टाकलं. याचा सूड म्हणून देवदत्त आणि अरुंधतीचं प्रेम तिला अमान्य झालं. आपल्यावरच्या अन्यायाच्या सुडाचा बदला ती त्या कोवळ्या जीवांत बघू लागली. होणारं टळत नसतं. दुर्गा हत्याने आपला सूड घेतला. कुठून तरी जहाल विष मिळवून त्या 2 मुलांना दुधातून पाजले. वीरदत्ताला त्याच्यावरच्या खोलीत तर अरुंधतीला तिच्या खालच्या खोलीत. दोघांचाही जीव जाताना बिचारे खूप तडफडले. म्हणतात, आम्ही एकमेकांचे झाल्याशिवाय मुक्त होणार नाही, अशी दोघांनी शपथ घेतली. दोघांचे मरताना डोळेही सताड उघडे होते. मग मात्र दुर्गा आत्याला तिची चूक समजली. तिला घोर पश्चाताप झाला. भ्रमिष्ठ झाली ती आणि एक दिवस त्यांनी स्वतःला जाळून घेतले. त्या वाड्याला शापच जणू लागला. क्रूर वाईट बुद्धीची लोक, सूड उगवणारी, जीव घेणारी लोक, हेकेखोर लोक, या सगळ्यांच्या मिश्रणाने ती वास्तू बाधित झाली. ग्रहण लागले. सगळे अकाली मृत्यू होऊ लागले. माझे सासू सासरे आम्हाला घेऊन वाड्याबाहेर पडले. तसेच भोसले घराण्याचेही शेवटचे जे कोणी होते ते बाहेर पडले. दोघांचे मार्ग वेगळे झाले. देशमुख पुण्यात तर भोसले कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. आजी थोडा वेळ थांबली. पाणी पियाली. कुसुमने खाण्याच्या साऱ्या डिशेस आणि कॉफी टेबलावर रचून ठेवली. आई, मग पुढे काय? हातात कॉफीचा कप घेत सयाजीराव बोलले. एक प्रकारे तो वाडा शापित झाल्यासारखा झाला. अधुरी इच्छा राहिलेल्या 2 अभागी जीवांचा आत्मा अजूनही त्यांच्या खोलीत आहे. त्यांना एकत्र यायचे आहे कायमचे. त्यासाठी 2 पर्याय आहेत. एक सरळ परकाया प्रवेश अथवा या घराण्याच्या शेवटच्या वारसांचा मृत्यू आणि ते दोघे मुक्त. कोणीतरी यावरचा तोडगा विचारून ठेवला होता. बापरे आई, भयानक आहे हे, घाबरत केशवराव बोलले. त्याचा उपायही सापडला ना. परत देशमुख भोसले घराणं एक व्हायला हवं आणि मुलगी भोसले व मुलगा देशमुखच हवा. आपल्या सगळ्यांच्या नशिबाने तसंच घडलं. दोन्ही वारस जन्माला आले. गार्गीच्या पाठीवर स्वयंचिन्ह आहे, त्रिशूल, आणि त्याच्या खाली बरोबर 3 पाकळ्या असलेलं बेद. हेच चिन्ह अरुंधतीच्या पाठीवर होते. यामुळे गार्गीला एक कवच प्राप्त झाले आहे. तिला कशाचा तुर्तास तरी धोका नाहीये. पण वंश वाढणार नाही. या पिढीकडून वंशवृद्धी होणार नाही आणि म्हणूनच त्या शापातून वाड्याला मुक्त करण्याची वेळ आली आहे. या दोघांचं लग्न व्हावं म्हणून आपण त्यांच्यापासून बघण्याचा कार्यक्रम लपवून ठेवला. पण व्हायचं ते झालं. हे आधीच एका शाब्दिक चकमकीत अडकले तरी चूक समजा किंवा राग, नियतीने त्यांना एकत्र आणलेच. आता तिथे वाड्यात जे काही होईल ते माधूकडून समजत जाईल. त्याला त्याच्या वडिलांना मारुतीला तिथे वाड्यात न्यायला सांगितले आहे. जाणता माणूस आहे तो. केशवराव आणि सयाजीराव ऐकून सुन्न झाले. दुर्गा आत्याचा अनाठाई राग साऱ्या कुटुंबाला भोगावा लागत होता. त्यातून अभिमान आणि गार्गीच वाचू शकत होते. आई, आपण वाड्यात कधी जायचे? सयाजीरावांनी विचारले. आजपासून 3 दिवसांनी. मला वाटते वाड्यात काहीतरी नक्की झाले असणार. पण आपली मुलंच जिंकणार ही लढाई, आजी निर्धाराने बोलली. क्रमश. कथेचे सारे हक्क एकीकडे सुरक्षित. कथा आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टेक केअर.